This is our second chapter, that is piecemeal distribution of cash. First, we will see what is piecemeal distribution. See, piecemeal means step by step or slowly. कॅशचं जे आपल्याला डिस्ट्रीब्युशन करायचंय ते in dissolution of firms, we have assumed that the realization of asset and settlement of debts and partners account took place on the same day. सी जेव्हा फर्मचं डिझोल्युशन होतं, जेव्हा फर्म ही डिझॉल्व केली जाते, तेव्हा काय अज्युम केलं गेलंय, तर जे ऍसेटचं रिअलायझेशन आहे किंवा डेप्ट ज्या आहेत त्या सेटलमेंट जे आहे हे एका दिवसात केलं जातं. दॅट इज द डे द फर्म वॉज डिझॉल्व. ज्या दिवशी ती फर्म डिझॉल्व झाली त्या दिवशी या सगळ्या गोष्टी केल्या जातात. दिस ॲझम्पशन इज however impractical, as in practice the realization, that is sale of asset, is not an easy job. सी ज्या दिवशी फर्म डिझॉल्व झाली आहे त्या दिवशी एकाच दिवशी या सगळ्या गोष्टी होणं कठीण आहे. इम्प्रॅक्टिकल म्हटलेलं आहे बिकॉज हे अज्युम केलं जाते की ज्या दिवशी ती फर्म डिझॉल्व होते, ज्या दिवशी ती फर्म बंद केली जाते त्या दिवशी सगळे जे ऍसेट जे आहेत हे सेल केले जात आहेत आणि त्या दिवशी सगळ्या डेप्ट जे आहेत हे सेटल केले जातात. तर एकाच दिवशी या सगळ्या गोष्टी होणं डिफिकल्ट आहे. दॅट्स वाय हे ॲझम्पशन जे आहे हे इम्प्रॅक्टिकल म्हटलेलं आहे. इट मे टेक टाइम, इवन मंथ्स, टू सेल द ॲसेट ऑफ द फर्म. मग याला काही वेळ लागणार आहे. इट टेक्स टाइम, इवन द मंथ्स. मग याला काही महिने सुद्धा लागणार आहेत बिकॉज ॲसेट जे आहेत ह्या सेल करायचे असतात फर्मना. Thus, the realization of asset is part by part. It is gradual. It is piecemeal. मग आता हे जे रिअलायझेशन ॲसेट्स आहे किंवा इथे ज्या ॲसेट ह्या सेल केल्या जात आहेत किंवा ज्या डेप्ट्स आहेत ह्या सेटल केल्या जात आहेत, इट इज अ पार्ट बाय पार्ट. इथे काही पार्टमध्ये ह्या ॲसेट ज्या आहेत ह्या सेल केल्या जात आहेत. इट इज ग्रॅज्युअल मीन्स स्लोली ही प्रोसेस आहे. इट इज पीस मिल, स्टेप बाय स्टेप प्रोसेस आहे. The creditors of the firm will not sit quiet till all the assets are released, and they will demand their dues as and when the firm has funds. मग आता कंपनीमध्ये किंवा त्या फर्ममध्ये जे क्रेडिटर्स आहेत ते शांत बसतील का? तर नाही. जेव्हा ॲसेट ही सेल केली जाईल किंवा कंपनीकडे जेव्हा फंड येणार आहे, फंडिंग कंपनीकडे येणार आहे, डेफिनेटली जे क्रेडिटर्स आहेत ते त्यांचा जो शेअर आहे किंवा त्यांचे जे ड्यूज आहेत, हे ड्यूज ते फुलफिल करण्यासाठी सांगणार आहेत. Thus, creditors are paid part by part. The distribution of available funds is gradual. आता जेव्हा क्रेडिटर्सना हे त्यांचे जे फंड्स आहेत हे पेड केले जाणार आहेत. आता हे पार्ट बाय पार्ट छोट्या-छोट्या पार्ट्समध्ये हे फंड्स जे आहेत ते त्यांना दिले जाणार आहेत. सी सपोज क्रेडिटर्सना ₹1,00,000 ड्यू आहे. ₹1,00,000 आपल्याला द्यायचे आहेत. मग हे पार्टमध्ये दिले जातात. जर कंपनीकडे फुलफिल फंड्स असतील तर ते वन टाईम देऊ शकतील. बट जेव्हा कंपनीकडे हळू फंड्स अवेलेबल होतात तेव्हा ते पार्ट बाय पार्ट त्यांचं पेमेंट जे आहे हे करतात. सो पिसमेल डिस्ट्रिब्युशनमध्ये आपल्याला काय लक्षात घ्यायचंय, तर जेव्हा एखादी फर्म ही डिझॉल्व्ह होते, तर तेव्हा त्याचे जे ॲसेट असतील ते रिअलाइज केले जातात, सेल केले जातात. त्यांचे जे डेब्ट्स आहेत हे फुलफिल केले जातात. डेब्ट्स जे आहेत हे पेड केले जातात. पण हे सगळे होण्याची जी प्रोसेस आहे, ही एका दिवसात होत नाही, तर पार्ट बाय पार्ट इट इज ग्रॅज्युअल. ही स्लोली होणारी आणि स्टेप बाय स्टेप होणारी प्रोसेस आहे. तर या चॅप्टरमध्ये आपल्याला काय करायचंय, तर इथे स्टेप बाय स्टेप ही जी कॅश आहे हिचं डिस्ट्रीब्युशन आपल्याला करायचंय. नाउ द क्वेश्चन अराइज as to in what order the liabilities of the firm should be paid off. आता प्रश्न असा येतो की ह्या ज्या लायबिलिटीज आहेत कंपनीच्या ह्या कशा पेड केल्या पाहिजेत किंवा कोणत्या ऑर्डरमध्ये पेड केल्या पाहिजेत. म्हणजे फर्स्ट कोणाची लायबिलिटी कंप्लीट केली पाहिजे, सेकंड कोणाची लायबिलिटी कंप्लीट केली पाहिजे. So in other words, how should the asset of the firm be applied? We may draw your attention in para 1.4. This chapter in respect of application of asset, the liabilities made classified into following three major categories. आता ज्या लायबिलिटीज आहेत या 3 मेजर कॅटेगरीज मध्ये क्लासिफाय केल्या आहेत. फर्स्ट एक्सटर्नल लायबिलिटीज.
एक्सटर्नल लायबिलिटीज मीन्स ड्यूज टू आउटसाइडर्स. आउटसाइडर्स जे आहेत कंपनीचे, तर त्यांना ज्या काही आपल्याला लायबिलिटीज आहेत, त्यांची जी देणी आहेत ती द्यायची आहेत. इंटरनल लायबिलिटीज मीन्स पार्टनर्स लोन. जे पार्टनर आहेत कंपनीतले, तर त्यांचे जे लोन्स आहेत, तर ते पेड करायचे. अँड कॅपिटल अकाउंट्स ऑफ पार्टनर. म्हणजे जेवढं पार्टनर्स त्यांनी कॅपिटल गुंतवलेलं आहे बिझनेसमध्ये, ते सगळ्यात इथे शेवटची लायबिलिटी आहे. इथे लायबिलिटीजचा एक चार्ट दिसतोय. चार्ट मध्ये काय म्हटलं तर लायबिलिटीज, ड्यूज ही देणी आहेत आपली सगळी, जे आपल्याला द्यायचे आहेत. वी हॅव टू पेड दिस अमाउंट्स. आपल्याला पेड करायचे आहेत ह्या लायबिलिटीज. सो ह्या ज्या लायबिलिटीज आहेत ह्या 3 टाइप्स मध्ये क्लासिफाय केल्यात. एक्सटर्नल लायबिलिटीज, इंटरनल लायबिलिटीज अँड कॅपिटल अकाउंट्स. ज्या एक्सटर्नल लायबिलिटीज आहेत त्यामध्ये प्रेफरन्शियल लायबिलिटीज अँड अदर्स. प्रेफरन्शियल मध्ये रिअलायझेशन एक्सपेन्सेस, देन गव्हर्नमेंट ड्यूज अँड एम्प्लॉईज ड्यूज. अदर लायबिलिटीज मध्ये सिक्युअर्ड अँड अनसिक्युअर्ड जे ज्या लायबिलिटीज आहेत त्या पेड करायच्या आहेत. इंटरनल लायबिलिटीज. इंटरनल लायबिलिटीज मध्ये लोन फ्रॉम पार्टनर्स. लोन फ्रॉम पार्टनर्स त्यांच्याकडून काही जर लोन घेतलं असेल तर ती लायबिलिटी आपल्याला कम्प्लीट करायची. अँड लास्ट इज कॅपिटल अकाउंट्स. आता जे पेमेंट आपल्याला करायचंय, ज्या लायबिलिटीज आहेत त्या पेड करायच्या आहेत, त्याच्या काही स्टेप्स आपल्याला सांगितलेल्या आहेत. सो आपण त्या वन बाय वन स्टेप्स ज्या आहेत ह्या बघूया. आपण फर्स्ट जो पार्ट आहे, सो फर्स्ट एक्सेस कॅपिटल प्रोसिजर. आता एक्सेस कॅपिटल आपल्याला फाइंड आउट करायचं तर त्याच्यासाठी एक प्रोसिजर इथे दिलेली आहे. फॉलोइंग इज द डिटेल प्रोसिजर टू डिटरमाइन द एक्सेस कॅपिटल. फर्स्ट आपल्याला एक्सेस कॅपिटल फाइंड आउट करून घ्यायचं आहे. अँड देन ते फाइंड आउट करून झाल्यावर आपल्याला कळेल की कोणाला फर्स्ट जी कॅश आहे ही डिस्ट्रीब्यूट करायची आहे. इथे स्टेप नंबर दिलेले आहेत आणि इथे कोणत्या स्टेप्स आहेत त्या दिलेल्या आहेत. सो स्टेप नंबर फर्स्ट, कॅल्क्युलेट ऍक्च्युअल कॅपिटल्स ऑफ पार्टनर. जे पार्टनर आहेत प्रॉब्लेम मध्ये त्या पार्टनरचं जे ऍक्च्युअल कॅपिटल आहे ते आपल्याला फाइंड आउट करून घ्यायचं आहे. आफ्टर मेकिंग ऍडजस्टमेंट्स फॉर अक्युमुलेटेड प्रॉफिट्स, रिझर्व्स, लॉसेस अँड ट्रान्सफर ऑफ बॅलन्स ऑफ करंट अकाउंट्स. जे काही ऍडजस्टमेंट्स आहेत मग त्या अक्युमुलेटेड प्रॉफिटच्या रिलेटेड असतील किंवा रिझर्व्स असतील, तर ह्या सगळ्या ऍडजस्टमेंट करून झाल्यावर आपल्याला ऍक्च्युअल जे कॅपिटल आहे ते फाइंड आउट करून घ्यायचंय. सो फर्स्ट स्टेप मध्ये कॅल्क्युलेट ऍक्च्युअल कॅपिटल्स. नेक्स्ट स्टेप, डिवाइड each partner's capital by his ratio of profit. आता सेकंड स्टेप मध्ये काय करायचंय तर प्रत्येक पार्टनरचं जे कॅपिटल असणार आहे ते डिव्हाइड करायचं त्याच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोने. आता त्यांचा जो प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे तर त्यातला प्रत्येकाचा काही ना काहीतरी त्यातला प्रॉफिटचा शेअर असणार आहे. सो त्याचा जो ज्या पार्टनरचं कॅपिटल त्या पार्टनरच्या शेअरने त्याला डिव्हाइड करायचंय. So divide each partner's capital by his ratio of profit to get unit capitals or unit values and treat the smallest quotient as a base capital. So first स्टेप मध्ये आपल्याला ऍक्च्युअल कॅपिटल जे आहे ते कॅल्क्युलेट करून घ्यायचंय. सेकंड स्टेप मध्ये जे कॅपिटल आपण फाइंड आउट केलेलं आहे त्याला डिवाइड करायचंय हिज प्रॉफिट रेशो. त्यांचा जो प्रॉफिटचा रेशो असेल त्याने डिवाइड करायचंय. अँड देन वी फाइंड द युनिट व्हॅल्यूज. आणि त्या ज्या युनिट व्हॅल्यूज येतील त्यातली जी स्मॉलेस्ट क्वोशंट मीन्स त्याच्यातली जी लिस्ट अमाऊंट असेल, स्मॉल अमाऊंट असेल, इट इज ट्रीटेड ॲज अ बेस कॅपिटल. ते आपलं बेस कॅपिटल म्हणून आपण त्याला ट्रीट करणार आहोत. थर्ड स्टेप, टेक द स्मॉलेस्ट युनिट कॅपिटल ॲज अ बेस अँड डिटरमाइन द प्रपोर्शनेट कॅपिटल बाय मल्टिप्लाइंग द बेस बाय इंडिव्हिज्युअल रेशो ऑफ प्रॉफिट. थर्ड स्टेप मध्ये आपल्याला प्रपोर्शनेट कॅपिटल फाइंड आउट करायचंय. प्रपोर्शनेट कॅपिटल कसं फाइंड आउट करणार तर बेस कॅपिटल मीन्स जे ज्या युनिट व्हॅल्यूज आपण फाइंड आउट करून घेतल्यात त्या युनिट व्हॅल्यूज मधली जी स्मॉल अमाऊंट असेल, स्मॉलेस्ट क्वोशंट, ते आपलं बेस कॅपिटल असणार आहे. आणि त्या बेस कॅपिटलला
इंडिव्हिज्युअल रेशो ऑफ प्रॉफिट, इंडिव्हिज्युअल जो रेशो आहे प्रॉफिटचा त्याने मल्टिप्लाय केल्यावर प्रपोर्शनेट कॅपिटल जे आहे हे इझिली फाइंड आउट केलं जाणार आहे. इन द फोर्थ स्टेप, डिडक्ट द प्रपोर्शनेट कॅपिटल फ्रॉम ऍक्च्युअल कॅपिटल. मग आता फोर्थ स्टेप मध्ये काय म्हटलंय, जे आपण प्रपोर्शनेट कॅपिटल फाइंड आउट केलं होतं थर्ड स्टेप मध्ये, ते प्रपोर्शनेट कॅपिटल डिडक्ट फ्रॉम ऍक्च्युअल कॅपिटल, जे ऍक्च्युअल कॅपिटल फर्स्ट स्टेप मध्ये आपण कॅल्क्युलेट केलंय त्या ऍक्च्युअल कॅपिटल मधून लेस करायचंय, डिडक्ट करायचंय. द रिझल्टंट फिगर विल रिप्रेझेंट द एक्सेस कॅपिटल. म्हणजे आपल्याला जे अमाऊंट मिळेल, जो रिझल्ट येईल ते आपला एक्सेस कॅपिटल असणार आहे. स्टेप नंबर 5, if there is only one partner having surplus capital, make a payment of such partner first. If there are 2 or more partners and their surplus capital are in their profit sharing ratio, distribute the cash among such partner in the ratio of their surplus capital till such capital is paid off. सी, जर इथे एकच कॅपिटल असेल तर त्याला जेवढं सरप्लस कॅपिटल आहे त्यावर त्याचं पेमेंट करायचंय. जर तिथे 2 किंवा 2 पेक्षा जास्त पार्टनर्स असतील तर त्यांचं जे सरप्लस कॅपिटल आहे तर ते त्याच्या प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये त्यांना डिस्ट्रीब्यूट करून द्यायचंय. त्यांची कॅश आहे ती त्या पार्टनर्स मध्ये डिस्ट्रीब्यूट करायची. If surplus capital are not in the profit sharing ratio, then go to the next step. आपल्याला नेक्स्ट स्टेपला इथे जायचंय. मग नेक्स्ट काय करायचंय, डिवाइड द सरप्लस कॅपिटल बाय रेशो ऑफ प्रॉफिट टू गेट रिवाइज्ड युनिट ऑफ व्हॅल्यू अगेन. म्हणजे पहिल्यापासून आपण जी प्रोसेस केली तीच प्रोसेस किंवा तीच स्टेप्स आपल्याला त्या सगळ्या परत कराव्या लागणार आहेत. सो डिवाइड सरप्लस कॅपिटल बाय रेशो ऑफ प्रॉफिट. मग परत आपल्याला युनिट व्हॅल्यूज काढायचे आहेत. देन टेक अ स्मॉलेस्ट युनिट व्हॅल्यू ॲज अ बेस अँड डिटरमाइन प्रपोर्शनेट कॅपिटल, जे आपण आधीच्या स्टेप्स मध्ये केलं. मग आपल्याला तिथे बेस कॅपिटल फाइंड आउट करायचंय अँड प्रपोर्शनेट कॅपिटल फाइंड आउट करायचंय. अँड लास्ट स्टेप, डिडक्ट हिज प्रपोर्शनेट कॅपिटल फ्रॉम सरप्लस कॅपिटल अँड रिझल्टंट फिगर विल बी अवर एक्सेस कॅपिटल. आता ही सगळी जी आहे ही प्रोसिजर झालेली आहे. आपण या प्रोसिजरवर एक एक्झाम्पल सॉल्व्ह करूया, सो तुम्हाला इझिली ही जी प्रोसिजर आहे ही समजेल. स्क्रीन विजिबल आहे सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. See. Yes, ma'am. Yes. Piecemeal distribution of cash. This is problem number first. A, B, and C are 3 partners sharing profit and losses in the ratio of 3:2:1. A, B, C, these are the 3 partners. हे 3 पार्टनर्स आहेत आणि त्यांचा जो प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग जो रेशो आहे हा 3:2:1 दिलेला आहे. Their capital balances are rupees 60,000, 48,000 and 30,000 respectively. सी, त्यांचे जे कॅपिटलचे बॅलन्सेस आहेत ते इथे दिलेले आहेत 60,000, 48,000 अँड 30,000. आता आपल्याला काय करायचंय, डिटरमाइन एक्सेस कॅपिटल. आता यातलं आपल्याला एक्सेस कॅपिटल जे आहे हे डिटरमाइन करायचंय. दिस इज द स्टेटमेंट शोईंग एक्सेस कॅपिटल. आपल्याला एक स्टेटमेंट प्रिपेअर करायचंय आणि ह्या स्टेटमेंट मध्ये ह्या ज्या अमाउंट्स आहेत ते आपल्याला फिलअप करायचे आहेत. सी, 3 कॉलम्स केलेत. इथे पर्टिक्युलर्स कॉलम आहे. आता पर्टिक्युलर्स कॉलम मध्ये ऑलमोस्ट मी सगळे जे ट्रान्झॅक्शन आहे हे लिहिलेलं आहे. वन बाय वन आपण बघूया. 3 कॉलम्स करायचे. जेवढे पार्टनर्स सांगितले असतील तेवढे पार्टनर्स तेवढे कॉलम येणार आहेत, ए, बी अँड सी. इथे 3 पार्टनर्स आहेत, दॅट्स वाय इथे अमाऊंट दिलेले आहेत. सी, आता आपण हा प्रॉब्लेम जो आहे हा सॉल्व्ह करणार आहोत. स्टेटमेंट ऑफ एक्सेस कॅपिटल. फर्स्ट, कॅपिटल बॅलन्सेस. प्रॉब्लेम मध्ये जेवढे आपल्याला कॅपिटल बॅलन्सेस दिलेत ए, बी अँड सी, त्यांचे आपल्याला कॅपिटल बॅलन्सेस रेकॉर्ड करायचे आहेत. सी इन द प्रॉब्लेम.
A, B and C 60,000, 48,000 and 30,000. आपण त्यांचे कॅपिटलचे जे बॅलन्सेस आहेत हे रेकॉर्ड करणार आहोत. 60,000, then 48,000, next is 30,000. See, this is very simple. कॅपिटल बॅलन्सेस जे आहेत हे आपण रेकॉर्ड केलेले आहेत. नेक्स्ट इज प्रॉफिट शेअरिंग रेशो. A, B and C are the partners and their profit and losses sharing ratio is 3:2:1. त्यांचा जो प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे हा 3:2:1 दिलेला आहे. सो आपण ऍज इट इज तो प्रॉफिट शेअरिंग रेशो जो आहे हा इथे रेकॉर्ड करतोय 3, 2 and 1. प्रॉफिट शेअरिंग रेशो. नेक्स्ट स्टेप आपल्याला काय करायचे, वी हॅव टू फाइंड आउट युनिट व्हॅल्यूज. आपल्याला युनिट व्हॅल्यूज ज्या आहेत ह्या फाइंड आउट करून घ्यायच्या आहेत. मग युनिट व्हॅल्यूज आपण कशा फाइंड आउट करणार, तर कॅपिटल बॅलन्स डिवायडेड बाय शेअर ऑफ प्रॉफिट. जो कॅपिटल बॅलन्स दिलेला आहे प्रत्येक पार्टनरचा त्याला डिवाइड करायचं आहे शेअर ऑफ प्रॉफिट. जो शेअर ऑफ प्रॉफिट प्रत्येक पार्टनरचा आहे त्याने डिवाइड करायचं आहे. सो 60,000 डिवायडेड बाय 3 अमाऊंट येणार आहे 20,000. ही अमाऊंट कशी कॅल्क्युलेट केली, कॅपिटलचा जो बॅलन्स आहे 60,000 त्या 60,000 ला डिवाइड केलंय शेअर ऑफ प्रॉफिट, त्याचा जो शेअर आहे 3 त्या शेअरने डिवाइड केलाय 60,000 डिवायडेड बाय 3. युनिट व्हॅल्यू इज 20,000. तसंच बी अँड सी चं आपल्याला करायचं आहे 48,000 divided by 2, then the amount is 24,000. 30,000 divided by 1, amount is 30,000. ठीक है? See, next step is proportionate capital. आपल्याला proportionate capital इथे फाइंड आउट करायचंय. आता प्रपोर्शनेट कॅपिटल जे आहे त्याच्यासाठी इथे एक फॉर्म्युला आहे. प्रपोर्शनेट कॅपिटल इज इक्वल टू बेस कॅपिटल इंटू इंडिव्हिज्युअल शेअर ऑफ प्रॉफिट. आता आपल्याला बेस कॅपिटल इथे फाइंड आउट करायचंय. बेस कॅपिटल म्हणजे काय, बेस कॅपिटल दॅट इज टेकिंग द मिनिमम कॅपिटल. आता आपण हे जे युनिट व्हॅल्यूज इथे कॅल्क्युलेट केलेले आहेत 20,000, 24,000 अँड 30,000. मग ह्या तीनही व्हॅल्यूज मधली टेक अ स्मॉलेस्ट अमाऊंट. यातली जी स्मॉल अमाऊंट असणार आहे, स्मॉलेस्ट अमाऊंट मिनिमम कॅपिटल दॅट इज अवर बेस. मग या 3 अमाऊंट्स मधली मिनिमम कॅपिटल कोणतं आहे, 20,000. सो अवर बेस कॅपिटल इज 20,000. मग इथे बेस कॅपिटल जे आहे हे तीनही कॉलम साठी सेम राहणार आहे 20,000 इंटू इंडिव्हिज्युअल शेअर ऑफ प्रॉफिट. मग आता जे 20,000 आहे त्याला इंडिव्हिज्युअल शेअर ऑफ प्रॉफिट. सो इथे ए साठी 3, बी साठी 2 अँड सी साठी 1 असणार आहे. सो बेस कॅपिटल 20,000, 20,000 इंटू 3 दॅट इज 60,000. सेकंड कॉलम मध्ये बेस कॅपिटल 20,000 आहे. सो 20,000 इंटू इंडिव्हिज्युअल शेअर that is B चा शेअर आहे 2, so 20,000 into 2 that is 40,000 and 20,000 into 1, 20,000 into 1 that is 20,000 and 48,000. सी इथे काय करायचंय, बेस कॅपिटल आपल्याला फाइंड आउट करायचंय. बेस कॅपिटल म्हणजे कोणतं असेल तर ह्या 20,000, 24,000 अँड 30,000 यामधली जे मिनिमम कॅपिटल असेल ते आपलं बेस कॅपिटल असणार आहे. आता जे बेस कॅपिटल आहे हे तीनही कॉलम साठी सेम राहणार आहे. सो बेस कॅपिटल 20,000 इंटू 3 दॅट इज 60,000. बेस कॅपिटल 20,000 इंटू 2 दॅट इज 40,000. Base capital 20,000 into 1 that is 20,000. Okay? हाँ.
इथे जे बेस कॅपिटल आहे हे 20,000 आहे. ठीक आहे. मग ह्या 20,000 ने प्रत्येकाचा इथे जे इंडिव्हिज्युअल शेअर ऑफ प्रॉफिट आहे त्याला मल्टिप्लाय केल्याने आपल्याला इथे प्रपोर्शनेट कॅपिटल मिळणार आहे. ही स्टेप समजले सगळ्यांना? ओके. समजले. नेक्स्ट स्टेप इज एक्सेस कॅपिटल. आता आपल्याला एक्सेस कॅपिटल फाइंड आउट करायचंय. एक्सेस कॅपिटल साठी फॉर्म्युला आहे ओरिजिनल कॅपिटल मायनस प्रपोर्शनेट कॅपिटल. ओरिजिनल कॅपिटल मीन्स हे जे कॅपिटल बॅलन्सेस आहेत दीज आर द ओरिजिनल कॅपिटल. हे आपल्याला ओरिजिनल कॅपिटल दिसतंय. ए चं 60,000, बी 48,000 अँड सी 30,000. ठीक आहे. जे एक्सेस कॅपिटल आहे ते कॅल्क्युलेट करण्यासाठी ओरिजिनल जे कॅपिटल आहे त्यातून आपल्याला प्रपोर्शनेट कॅपिटल लेस करायचंय, डिडक्ट करायचंय. सो 60,000 मायनस प्रपोर्शनेट कॅपिटल 60,000. मग इथे अमाऊंट काय येईल? 60,000 मधून 60,000 लेस झाले, काहीच नाही उरणार. सो नील ए चं अकाउंट इथे नील झालेलं आहे बिकॉज जे ओरिजिनल कॅपिटल होतं त्यातून प्रपोर्शनेट कॅपिटल जे आहे ते आपण लेस केलंय. हे 60,000 मायनस दिस 60,000. बॅलन्स काय राहिला? नील, काहीच नाही उरलं. सो इथे ए चं जे अकाउंट आहे हे नील झालेलं आहे. नेक्स्ट ओरिजिनल कॅपिटल 48,000 लेस प्रपोर्शनेट कॅपिटल 48,000 minus 40,000. So excess capital is 8,000. 8,000. 8,000. Yes, correct. 8,000. Yes, correct. What about C? Original capital is 30,000. 10,000. Proportionate capital 20,000. Excess capital? 10,000. Correct. 10,000. 10,000. 10,000. Very 10,000. Yes, yes. 10,000. इथपर्यंत स्टेप्स लक्षात आल्यात सगळ्यांच्या? हो मॅम. गुड. लास्ट आपण आधीच्या स्लाइड मध्ये ज्या प्रोसिजर जी बघितली होती तीच आपण फॉलो करतोय. सो इथे ए चं अकाउंट जे इथे नील झालेलं आहे. आता उरले कोण? बी अँड सी. आता आपल्याला परत तीच स्टेप जी आहे आपण ज्या आता केल्या त्याच स्टेप आपल्याला रिपीट करायचे आहेत. परत युनिट व्हॅल्यूज. आता युनिट व्हॅल्यूज मध्ये काय करायचं तर एक्सेस कॅपिटल या 2 कॉलम साठी आता लक्षात घ्यायचं आपल्याला. हा कॉलम इथे संपलाय. जो ए आहे तो आता इथे नसेल. बी अँड सी फक्त असेल. सो एक्सेस कॅपिटल डिवायडेड बाय शेअर ऑफ प्रॉफिट. आता हे जे एक्सेस कॅपिटल आपण फाइंड आउट केलंय याच्या युनिट व्हॅल्यूज आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. तर युनिट व्हॅल्यूज कशा फाइंड आउट करणार? एक्सेस कॅपिटल डिवायडेड बाय दिस profit share of profit. So 8,000 divided by 2. Then we get the unit values. So 8,000 divided by 2 we get 4,000. हे आपण कसे कॅल्क्युलेट केले? इथे युनिट व्हॅल्यूज आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. युनिट व्हॅल्यूज फाइंड आउट करण्यासाठी आता जे इथे एक्सेस कॅपिटल आहे जशी प्रोसिजर आपण फर्स्ट ट्रान्झॅक्शन साठी केली होती तसंच तीच स्टेप आपल्याला परत इथे रिपीट करायची आहेत. फक्त आता इथे 2च पार्टनर आहेत बी अँड सी. मग फर्स्ट स्टेप काय होती तर युनिट व्हॅल्यूज आपण कॅल्क्युलेट केल्या. युनिट व्हॅल्यूज साठी इथे जे एक्सेस कॅपिटल दिसतंय हे एक्सेस कॅपिटल डिवायडेड बाय दिस शेअर ऑफ प्रॉफिट. सो 8,000 divided by 2. Then we get unit value is 4,000. Next, what about C? Excess capital is 10,000 divided by share of profit that is 1. So our answer is unit value काय येईल याची? 10,000. 10,000. 10,000. Good. 10,000. 10,000. Yes. Correct. सो इथे युनिट व्हॅल्यूज आपल्या इथे कॅल्क्युलेट करून झाले आहेत. नेक्स्ट प्रपोर्शनेट कॅपिटल. वी हॅव टू फाइंड आउट प्रपोर्शनेट कॅपिटल. आता प्रपोर्शनेट कॅपिटल फाइंड आउट करण्यासाठी फॉर्म्युला आहे. तोच फॉर्म्युला जो आपण आधी यूज केला होता. बेस कॅपिटल इंटू इंडिव्हिज्युअल शेअर ऑफ प्रॉफिट. आता ह्या ज्या 2 अमाऊंट्स आहेत युनिट व्हॅल्यू जे आपण कॅल्क्युलेट केल्यात 4,000 अँड 10,000
Take a smallest one. So our base capital is 4,000. yes 4,000. 4,000 हे आपला बेस कॅपिटल असणार आहे. मी इथे रेकॉर्ड करते बेस कॅपिटल. आता हे समजण्यासाठी इथे लिहिते, प्रत्येक वेळेला तुम्हाला लिहिण्याची इथे गरज नाहीये. बेस कॅपिटल इज 4,000. सो बेस कॅपिटल इंटू इंडिव्हिज्युअल शेअर ऑफ प्रॉफिट. मग आता जे 4,000 आहेत तर त्या 4,000 बी चे आहेत. सो बी चा जो शेअर आहे प्रॉफिटचा त्याने मल्टिप्लाय करायचंय. सो 4,000 into 2, that is amount is 8,000. हे आपण कसे फाइंड आउट केले, तर बेस कॅपिटल इंटू इंडिव्हिज्युअल शेअर ऑफ प्रॉफिट. मग आता बेस कॅपिटल 4,000 आहे. 4,000 इंटू 2, त्यांचा जो प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे त्यांचा शेअर ऑफ प्रॉफिट किती आहे 2. सो 4,000 इंटू 2. आता आपल्याला सी चा कॅल्क्युलेट करून घ्यायचंय. बेस कॅपिटल सेमच राहणार आहे इथे 4,000. त्या 4,000 ने याचा जो शेअर आहे प्रॉफिट मधला त्याला मल्टिप्लाय करायचंय. सो 4,000 इंटू 1. येस 4,000. 4,000. येस करेक्ट 4,000. 4,000. प्रपोर्शनेट कॅपिटल इथे आपलं फाइंड आउट करून झालेलं आहे 8,000 and 4,000. नेक्स्ट वी हॅव टू कॅल्क्युलेट एक्सेस कॅपिटल. आता आपल्याला एक्सेस कॅपिटल जे हे फाइंड आउट करायचं आहे. एक्सेस कॅपिटल आपण कसं फाइंड आउट करणार, एक्सेस कॅपिटल ऍट फर्स्ट स्टेज. मध्ये आपण याच्या आधी पण एक्सेस कॅपिटल एकदा फाइंड आउट केलं होतं. मग ते एक्सेस कॅपिटल फाइंड आउट करण्यासाठी आपण ओरिजिनल कॅपिटल मधनं जे प्रपोर्शनेट कॅपिटल आहे हे लेस केलं होतं. ठीक आहे. मग आता ही जी सेकंड स्टेप आहे या सेकंड स्टेप मध्ये काय करायचंय, तर फर्स्ट स्टेज मध्ये जे आपण एक्सेस कॅपिटल फाइंड आउट केलंय हे इथे एक्सेस कॅपिटल दिसतंय बी अँड सी 8,000 and 10,000. हे जे एक्सेस कॅपिटल आहे एक्सेस कॅपिटल इन फर्स्ट स्टेज याच्यातून प्रपोर्शनेट कॅपिटल लेस करायचंय. सो 8,000 and 10,000 हे एक्सेस कॅपिटल आहे. या एक्सेस कॅपिटल मधून हे जे प्रपोर्शनेट कॅपिटल आहे हे लेस करायचं आहे. सो 8,000 मायनस 8,000 बॅलन्स इज नील, काहीच उरणार नाहीये. अँड 10,000 मायनस 4,000 अमाउंट इज 6,000. 6,000. येस. सो आपण इथे एक्सेस कॅपिटल फाइंड आउट केलंय करेक्ट 6,000 इथे अमाउंट आलेली आहे. सो द अवेलेबल कॅश विल बी डिस्ट्रीब्युटेड ॲज फॉलोज. आता बिझनेस मध्ये जी कॅश अवेलेबल असणार आहे ती डिस्ट्रीब्यूट कशी करायची, तर फर्स्ट पे टू सी 6,000. फर्स्ट आपल्याला जो पार्टनर आहे सी त्याला पे करायचे 6,000. फर्स्ट पेमेंट कुणाचं केलं जाईल, सी चं 6,000. अँड नेक्स्ट पे रुपीज 12,000 टू बी अँड सी. अँड नेक्स्ट पेमेंट कुणाचं केलं जाणार आहे, तर बी अँड सी 8,000 प्लस 4,000 दॅट इज 12,000. सो 12,000 पे करायचे बी अँड सी ला त्यांच्या रेशो मध्ये दॅट इज 8,000 अँड 4,000. Then whatever cash is available to pay to all partners in their profit sharing ratio. मग प्रॉब्लेम मध्ये जी कॅश दिली असेल फर्स्ट पेमेंट सी ला करायचंय 6,000 चं. देन बी अँड सी ह्या दोघांना पेमेंट करायचंय 8,000 अँड 4,000. अँड अजून जी रिमेनिंग कॅश असेल जी अवेलेबल असेल ती त्या सगळ्या पार्टनर्सना आपल्याला पे करायची आहे इन देअर प्रॉफिट शेअरिंग रेशो. ओके. सो इथे एक्सेस कॅपिटलची जी प्रोसेस आहे जे स्टेटमेंट आपण प्रिपेअर केलंय हे लक्षात आलंय सगळ्यांच्या.